चला तर आज अगदी सोपी आणि झटपट अशी रेसिपी पाहणार आहोत आणि टिफिनमध्ये देण्यासाठी ही भाजी आपण नक्की करू शकतो. तर गॅसवर कढई ठेवली आहे. त्यामध्ये 10 ते 12 लसूण पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत. आता यामध्ये 2 चमचे तेल घालून तेल चांगलं गरम झालेलं आहे. यामध्ये आता लसूण चांगला फ्राय करून घेऊ. तर लसूण करपू न देता आपण लसूण चांगला तळून घेणार आहोत. त्यामुळे आपली जी भाजी आहे ती चवीला खूप छान लागते आणि जर लसूण जळाला किंवा करपला तर त्या भाजीची चव ही व्यवस्थित लागत नाही. तर अशा प्रकारे आता मी लसूण व्यवस्थित परतून घेते. यामध्ये आता घालणार आहे 7 ते 8 हिरव्या मिरचीचे तुकडे. तर या ठिकाणी मी शेपूची भाजी करणार आहे. तर त्यासाठी शेपूची भाजी स्वच्छ निवडून धुवून 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून बारीक कापून घेतली आहे. आता यामध्ये मिरची घालून घेऊ. तर शेपूची भाजी काही जणांना आवडत नाही, काहींना खूप आवडते, कारण त्याचा थोडासा असा वास येतो. तर त्यासाठी या ठिकाणी मी एक वेगळी टीप दिली आहे. त्यामुळे शेपूची भाजी नक्कीच सर्वांना आवडेल. तर आता लसूण आणि मिरची चांगली परतून झाली आहे. यामध्ये आता आपण भाजी घालून घेऊ. भाजी घालून नंतर त्यामध्ये आपण पाणी न घालता ही भाजी व्यवस्थित तेलावरती परतून घेणार आहोत. तर टिफिनमध्ये देण्यासाठी अगदी झटपट होते ही भाजी. त्याला शिजायलाही जास्त वेळ लागत नाही. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर आता भाजी चांगली तेलावरती परतून झाली. मी आता यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ आहेत हे. तर हे भाताचे तांदूळ आहेत. ते स्वच्छ धुवून एक 2 ते 5 मिनिटे पाण्यात ठेवले होते. आता पाणी काढून भाजीमध्ये घालून घेते. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि तांदूळ भाजी सर्व एकत्र करून याला झाकण लावून आपण भाजी अर्धी शिजवून घेऊ. भाजी अर्धी शिजल्यानंतर झाकण उघडून आपण त्यामध्ये 4 ते 5 चमचे शेंगदाण्याचं कूट घालणार आहोत. कूट नंतर घातल्यामुळे आपली भाजी आहे ती करपत नाही. तर आता अशी अर्धी भाजी शिजल्यानंतर आपण या ठिकाणी कूट घालू आणि नंतर पुन्हा एकदा झाकण लावून कूट न हलवता आपण झाकण लावून भाजी शिजवून घेणार आहोत. त्यामुळे भाजी करपत नाही. तर या पद्धतीने आपली शेपूची भाजी तयार होते. कूट घातल्यानंतर अगदी 2 मिनिट फक्त गॅसवर ठेवून आपली भाजी तयार. पाव किलो भेंडी घेतली आहे आणि ती स्वच्छ धुवून त्याचे देठ काढून अशा प्रकारे मोठे मोठे तुकडे करून घेतले आहेत. तर तुम्हाला आवडत असेल त्या शेपमध्ये कापू शकता. तर आता भेंडी कापून झाल्यानंतर आपण ती कढईमध्ये तेल न घालता चांगली भाजून घेणार आहोत. त्यामुळे आपली जी भाजी आहे ती चवीला खूप छान लागते. चला तर आता रेसिपी पाहूया. तर आता कढईमध्ये मी ही भेंडी चांगली भाजून घेणार आहे. या पद्धतीने मध्यम आचेवर आपण भेंडी भाजून घेऊ. तेल मी घातलं नाही अजिबात यामध्ये. सर्वप्रथम आपल्याला अशीच कोरडीच भेंडी भाजून घ्यायची आहे. तर थोडेसे डाग पडेपर्यंत आपण भेंडी भाजून घेऊ. तर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर रेसिपीजला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. आता भेंडी भाजून झाली आहे. ती एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे आणि याच कढईमध्ये 2 चमचे तेल घालून त्यामध्ये एक कांदा बारीक कापून घातला आहे. कांदा आपण गुलाबीसर होईपर्यंत भाजून घेणार आहोत. जास्त करपू द्यायचा नाही. या पद्धतीने भाजला की त्यामध्ये आपण एक मोठा टोमॅटो बारीक कापून घालणार आहोत. कांदा आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत आपण परतून घेऊ आणि नंतर यामध्ये पाव चमचा हळद घालून घेऊ. हळद घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे आणि आपण भेंडी भाजून घेतली होती ती यामध्ये घालून घेऊ. भेंडी घालून झाल्यानंतर यामध्ये मी एक मिरची घालणार आहे तुकडे करून आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालून आपण याला झाकण लावून भेंडी मऊ होईपर्यंत
शिजवून घ्यायची आहे। नंतर यामध्ये मी पाव चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा घालून घेणार आहे आणि 1 ते 2 चमचे पाणी घालून पुन्हा एकदा याला झाकण लावून भेंडी चांगली शिजवून घ्यायची आहे। आणि त्यानंतर यामध्ये मी 4 चमचे शेंगदाण्याचं कूट घालणार आहे। कूट आणि भेंडी व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर याला झाकण लावून एक वाफ आली की आपली भेंडीची भाजी तयार आहे। अगदी झटपट अशी होणारी। तर तुम्ही ही भाजी टिफिनमध्ये देऊ शकता किंवा भाकरीबरोबर खाण्यासाठी। अशा पद्धतीने भेंडीची भाजी नक्की बनवून पहा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा। तर अशाच नवीन नवीन रेसिपी आपण पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय। मिक्स करून झाल्यानंतर याला झाकण लावून एक वाफ आली की आपली भेंडीची भाजी तयार आहे। अगदी झटपट अशी होणारी। तर तुम्ही ही भाजी टिफिनमध्ये देऊ शकता किंवा भाकरीबरोबर खाण्यासाठी। अशा पद्धतीने भेंडीची भाजी नक्की बनवून पहा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा। एका कढईमध्ये 2 चमचे तेल घालून 10 ते 12 लसूण पाकळ्या चांगल्या ठेचून घातल्या आहेत। हिरवी मिरची घातली आहे तुकडे करून आणि हळद घालून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये स्वच्छ धुवून बारीक कापून घेतलेली पालक घालणार आहोत। तर आता पालक म्हटलं किंवा कोणतीही पालेभाजी म्हटली की आपण डाळ घालतो आणि म्हणूनच आपण प्रत्येक पालेभाजी बरोबर वेगवेगळी डाळ घालायची। त्यामुळे काय होतं, सर्व प्रकारच्या डाळी खाल्ल्या जातात आणि पालेभाज्याही खाल्ल्या जातात। तर म्हणून मी या ठिकाणी पालक बरोबर तुरीची डाळ घालणार आहे। ही स्वच्छ धुवून घेतली आहे आणि आता आपण ही भाजीमध्ये घालून यामध्ये चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि याला झाकण लावून भाजी आपण शिजवून घेणार आहोत। अर्धी भाजी शिजली की नंतर त्यामध्ये कूट घालणार आहोत। तर पालेभाजी शक्यतो थोडीशी पातळ छान लागते, म्हणून मी या ठिकाणी अर्धा ग्लास पाणीही घातलं आहे। आता भाजी अर्धी शिजवून घेऊ आणि नंतर कूट घालून घेऊ। तर अशा प्रकारे आपली अगदी झटपट अशी होणारी पालकची भाजी तयार आहे। मेथी। तर आता तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण लसूण ठेचून घालणार आहोत। तर जितका लसूण पालेभाजीला आपण जास्त घालू तेवढी भाजीची टेस्ट ही खूप छान लागते। तर आता लसूण आणि मिरची चांगली परतून झाल्यानंतर आपण यामध्ये स्वच्छ धुवून बारीक कापून घेतलेली मेथी आहे ती घालून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने मेथी व्यवस्थित बारीक चिरून घेतल्यामुळे ती पटकन शिजते। आता भाजी घालून झाल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता यासाठी आपण मूग डाळ वापरणार आहोत। तर मुगाची डाळ आहे ही स्वच्छ धुवून घेतली आहे आणि आपण ही भाजीत घालून घेऊ। चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि झाकण लावून भाजी शिजवून घेऊया। अर्धी भाजी शिजली की नंतर आपण त्यामध्ये कूट घालून भाजी पूर्ण शिजवून घेऊ। तर अशा पद्धतीने भाजी आपली तयार आहे चपाती भाकरी बरोबर खाण्यासाठी। अगदी झटपट होत